नमस्ते दोस्तों, आज मैं आया हूँ निप्पानी। यहाँ मेरा ऑल इंडिया साइकिल टूर का आज 24th डे है। और निप्पानी उत्कर्ष फाउंडेशन के फाउंडर अध्यक्ष है प्रवीण भाई शाह जी है। उनके साथ हम वो फाउंडेशन उन्होंने स्टार्ट किया है, वो जानकारी लेने के लिए हम यहाँ आए हैं। प्रवीण भाई शाह जी, सर आपको ये जर्नी मतलब जो है आपने किया है, उत्कर्ष फाउंडेशन चेस के लिए आपने बहुत ही बढ़ावा दिया, आपका प्रेरणा स्थान क्या है सर? नमस्कार। पहली बात तो ये मैं कहना चाहता हूँ कि मेरा चेस से बहुत लगाव था पहले से, लेकिन एक चेस लगाव होने के बाद भी मैं किसी के साथ खेलता नहीं था। तो हमारे एक दोस्त कम गुरु है भारत पाटोड़े, एक दिन उधर निप्पानी में चेस टूर्नामेंट चल रहा था, तो उन्होंने बोला कि आपको चेस आता है तो आप खेलने को आओ। तो मुझे भी जरा इंटरेस्ट लगा, मैं वहां पे गया और जानबूझकर मेरे को विनर बनाया क्योंकि मैं आगे जाऊं करके। ये मेरा पहला प्रेरणा स्थान है, जिसकी वजह से मेरे को चेस में इंटरेस्ट आया और मैं 2012 में निप्पानी उत्कर्ष फाउंडेशन का स्थापना किया। या निप्पानी में मेरे साथ मेरे सब दोस्त 10 जन दोस्त है। उनमें पाटोळे सर, डॉक्टर अरुण पाटिल, कोरे सर, महिपाल मिर्जे, बाबू पोपटराव मखदूम, दयानंद साजानावर और पावले, ये हमारे निकटवर्ती है, हमारे डायरेक्टर्स है और सब हमारे साथ ही हमेशा रहते हैं चेस के बारे में, और उनकी बहुत मेहनत रहती है। मैं खाली एटीएम हूँ। एटीएम का मतलब ऑल टाइम मेंबर, ऐसा मनी नहीं, मेंबर। तो इसके लिए हम बहुत कष्ट करते हैं और 12 साल में लगभग हमने बहुत बहुत बड़े बड़े टूर्नामेंट्स किए हैं। यहाँ पे हम जो टूर्नामेंट्स करते हैं निप्पानी में, उसकी एक वैसियत है कि जो भी हम देते हैं वो सब हाइजेनिक फूड रहता है। हम सब प्लेयर्स की मेहरबानी से हमारा ये आज तक बहुत अच्छी तरह से चल रहा है। हमारे यहाँ पे आज जो जीत गुजराती वो हमारे यहाँ पधारे थे, वो मैंने बहुत कोशिश करके यहाँ उनको लाया था मैंने, और सब दोस्त मिलके हमने उसका बहुत बड़े से स्वागत किया है। आज हमको अभिमान है, हमको अच्छा लगता है कि हमारा जो आदमी, जो प्लेयर हमारे यहाँ आके गया, वो बेंगलोर, बेलगाम, सांगली, पुणे, इवन बॉम्बे ऑल्सो। कि निप्पानी का भाग इतना है कि मैं उनको लाके ला सका इधर, और आज हमको इतना अभिमान है कि वो आज वर्ल्ड चैंपियन की कुर्सी पे बैठ के हमको याद करते हैं। जब उसका इसके पहले मैच हुआ था, वो सेमीफाइनल मालूम नहीं 2 राउंड पहले क्या 3 राउंड पहले, लेकिन उसके मम्मी ने मेरे को फोन किया था कि आपने जो हमारा साथ दिया है विदित को, उसकी वजह से हम इधर है। तो हमने इसमें सब मिलाया कि हम क्या कर सकते हैं। आज निप्पानी में टूर्नामेंट बोले तो कोई विचार नहीं करता है कि जाने के लिए जाना चाहिए कि नहीं। हम बहुत कोशिश करके बहुत बड़े बड़े प्लेयर्स आए हैं। अभी बाकी सब बोलने के लिए मेरे दोस्त काफी है, मेरे डायरेक्टर्स है, उनको भी बोलिए, वो भी आपके हमारे चेस के टूर्नामेंट्स के बारे में बोलेंगे। नमस्ते पटवाड़ी सर। नमस्ते। प्रवीण भाई शाह जी ने आपके बारे में बहुत कुछ बता दिया है सर। निप्पानी उत्कर्ष फाउंडेशन के प्रेरणा स्थान हो, आप लोग के गुरुवर हो, तो थोड़ा उनके बारे में कुछ आप बता सकते हैं सर? मैं बिलकुल बता सकता हूँ। मी आपल्याला त्यांच्याविषयी जी माहिती आहे ती सगळी सांगू इच्छितो या निमित्तानं। आमचे प्रवीण भाई म्हणजे आमचे एक प्रेरणास्थान आहे। त्यांच्या अंडरच आम्ही सगळे हे लोक जे साजनावर म्हणा किंवा पोपटराव मखदूम, पावले सर, आणखी आमचे डॉक्टर अरुण पाटील आहेत, त्यानंतर कोरे डॉक्टर आहेत, महिपाल मिर्जे, बिरुडे सर आणि किरण पाटोळे, हे सगळे डायरेक्टर आम्ही प्रवीण भाई शाहच्या नेतृत्वाखालीच काम करत असतो। गेली 12 वर्ष आम्ही हे काम करत आहोत। हे करत असताना उत्कर्ष फाउंडेशनची स्थापना करायचं हे आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आणि फक्त बुद्धिबळच सोडून बाकीच्या गोष्टी सुद्धा, सामाजिक ज्या गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांना बक्षिसं देणं 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर वया वाटप
सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना केलेला आहे. संपूर्ण निपाणी भागाच्या परिसरामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाखाच्या वया वाटप आम्ही बायांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये केलेलं आहे. सामाजिक अंग आमच्याकडे आहे आणि समाजाचा काहीतरी आपण देणं लागतो अशी आमची भावना आहे आणि त्याला अनुसरूनच हे आम्ही काम करतो. माग आपला जो कोरोना झाला होता त्यावेळी सुद्धा आम्ही भैयांच्या नेतृत्वाखाली इथं आमच्या या भागामध्ये कोरोनायुक्त औषधं वगैरे आम्ही इथं वाटपत ते काम केलं. अशा तऱ्हेचं एक सामाजिक ऋण आम्ही फेडण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर बुद्धिबळ हा आमचा महत्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आमच्याकडं प्रवीणभाई शहांच्यामुळंच विजित गुजराती जे आज भारताचा आशास्थान आहे ते इथे येऊन गेलेले आहेत. 40 लोकांच्या बरोबर त्यांनी बुद्धिबळ खेळ सायमल्टेनियस गेम त्यांनी केला आणि त्यामध्ये सगळ्या विन काढून फक्त एकच ड्रॉ झाले हे त्याचं वैशिष्ट्य. आमच्याकडं डी गुकेश आज जे वर्ल्ड चॅम्पियन साठी खेळणार आहेत, कॅन्डिडेट मध्ये त्यांचा नंबर पहिला आलेला आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी जे खेळणार आहेत ते डी गुकेश निपाणला इथं येऊन गेलेले आहेत. त्या वेळेला 2014 साली डी गुकेश फक्त 6 ते 7 वर्षाचे होते. आमच्याकडं ते खेळत असतानाचा फोटो अवेलेबल आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय की डी गुकेश बरोबर मी ज्यावेळी लहान असताना खेळलो त्यावेळेला त्यांनी फारच खेळामध्ये बंबेरी उडवून दिली होती, कोजळ उडवून दिला होता. त्यातून कसा तरी मी त्यांच्याबरोबर माझा गेम बरोबरी सुटला याचा मला आज या ठिकाणी सारचा अभिमान वाटतो. त्याचबरोबर आमचे एक मित्र पोपटराव मगदूम त्यांच्या चिरंजीवाचं नाव समेत तो नॅशनल मध्ये खेळलेला आहे आणि डी गुकेशचा त्यांनी पराभव केलेला होता. इथं जरासं मला नमूद करावं असं वाटतंय. थोडक्यात डी गुकेशचा पाया थोड्या कासाला हातभार या आमच्या क्लब मार्फत लागला असं मला इथं मुद्दाम नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमच्याकडं 5 नॅशनलचे प्लेयर खेळलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं एक म्हणजे विजित गुजराती, डी गुकेश, त्यानंतर शर्मा हेमांशु शर्मा, आणखी समीर शेटे हे आमच्याकडे खेळलेले आहेत. समीर कटमाळे खेळलेले आहेत. त्यानंतर अमरावतीचे ब्लाइंड फोर्ड खेळणारे अनुप देशमुख यांचा सुद्धा यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे आणि भैयांच्या घरी ते राहून गेलेले आहेत सगळे लोक. खरंच त्या एक आनंदाची गोष्ट आहे. प्रवीण टिपसे, अनुप देशमुख, घ्या तिकडे घ्या. हे सगळे लहान होते आणि हा अभिजित कुंटे असं मला आता असं होत आहे. अभिजित कुंटे आहे खरंय अभिजित कुंटे अभिमान आनंद वाटतोय एवढा. निप्पाणीतले 5 नॅशनल प्लेयर आम्ही तयार मगदुमांचे 2, साधेगावचे 1 आणि कोरडेची 5 पोरं आमच्या नॅशनलला जाऊन आलेले. आणि नॅशनल त्यांना इंजिनिअरिंगला मेडिकलला वगैरे ऍडमिशन मिळालेलं आहे. हा एक त्यांचा महत्वाचा फायदा झालेला आहे. एक बुद्धिबळ प्रेमी बाबासाहेब मगदूम आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. सर नमस्कार. बुद्धिबळ आणि शैक्षणिक याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मुलांना तुम्ही कशा प्रगतीमध्ये हे केलेलं त्याविषयी मार्गदर्शन. मग कसं झालं, माझी मुलं लहान होती आणि ज्यावेळी त्यांना मी बुद्धिबळ शिकवलं त्यावेळी थोडं कुठंतरी आम्हाला त्याची कमतरता भासायला लागली. म्हणजे पुढे जाताना म्हणजे त्यांना थोडं मार्गदर्शनाची गरज होती. मग त्यावेळी मी भैयांच्याकडे आलो, आमचे म्हणजे प्रवीणभाई शहांच्याकडे आलो आणि त्यावेळी त्यांच्या प्रेरणेनं म्हणा, फक्त त्यांच्या आणि त्यांच्याच प्रेरणेमुळं मी त्यांना आज नॅशनल पर्यंत
त्यांना पोचवू शकलो, हे मला सांगायला मला अभिमान आहे. आणि त्यामुळं शैक्षणिक याच्यात म्हटलं तर स्पोर्ट्सचा कोटा असतोय. स्पोर्ट्स कोट्यामुळं माझ्या मुलाला BDS, आज माझा मुलगा एक BDS झाला आणि एक MBBS ला आहे. मग तो स्पोर्ट्स कोट्यातून त्याला ऍडमिशन मिळालं. ऍडमिशन मिळालं. आता सध्या ते डॉक्टर या पदावर आहेत. हा, एक डॉक्टर झाला, आता दुसऱ्या वर्षात आहे MBBS ला. तुमच्याशी बोलून सर खरंच बरं वाटलेलं आहे. सज्जनावर सरांची थोडा वेळ बोलू आपण. सर नमस्ते. सज्जनावर सर नमस्ते. बुद्धिबळ आणि निपाणी उत्कर्ष फाउंडेशन याविषयी थोडे 4 शब्द सांगा. 2012 साली आम्ही निप्पाणी उत्कर्ष फाउंडेशनची प्रवीणभाई शाह यांच्या पुढाकाराने आमची संस्था स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यापूर्वी मी बुद्धिबळात येण्याचं कारण, माझी मुलगी बुद्धिबळ खेळत होती आणि बुद्धिबळ खेळत असताना तिला त्यात काय तर पुढे वाव मिळावा ह्या हिशोबाने मी प्रवीणभाईंना भेटलो. मला माहित होतं की निपाणीमध्ये चांगलं बुद्धिबळाची आवड असणारे प्रवीणभाई आहेत. त्यांच्याकडे घेऊन आल्यानंतर त्यांनी चांगल्या कोचची व्यवस्था केली आणि माझी मुलगी पुढे जाऊन नॅशनलला पण तिचं मेरिट झालं. आणि आमच्या निपाणीमध्ये 2012 साली आम्ही जे टुर्नामेंट हे चालू केलं, निपाणी उत्कर्ष फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट घेतल्या. 2014 साली जी आम्ही टुर्नामेंट घेतली त्यामध्ये जवळजवळ भारत राज्यातून 14 राज्यातून प्लेअर आपल्याकडे खेळायला आले होते. त्यामुळे बरेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणजे रेटेड प्लेअर आले होते. त्यामध्ये हिमांशू शर्मा त्यावेळेला जिंकला होता. त्यानंतर सुद्धा आम्ही रेटिंग टुर्नामेंट घेतले. आंतरराष्ट्रीय पंच आमचे बेंगलोरचे शेनवी सर होते, नंतर बेंगलोरचे वसंत सर आले होते. म्हणजे चांगल्या दर्जाचे पंच सुद्धा आम्ही आपल्या भागात आणून इथं मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट घेतल्या आणि बऱ्यापैकी इथं आमच्या भागात या स्पर्धेला चांगला वाव मिळाला. की ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुमार माने सांगलीचे यांना पण आम्ही इथं बोलवलं होतं. त्यांच्या माध्यमातून इथल्या मुलांना आम्ही कोचिंगचे क्लासेस चालू केले. तिथे बऱ्यापैकी मुलांना त्याचा फायदा झाला. बरेच मुलं त्याचा फायदा घेऊन रेटिंग मिळवले. आमच्या माध्यमातून आम्ही तिथे बेनाडी, सदलगा, कारदगा, नंतर सांगली, बेना या भागातल्या बुद्धिबळाला चालना देण्यासाठी प्रवीणभाईंनी आमच्या निपाणी उत्कर्ष फाउंडेशन फार मदत केली आणि तिथे सुद्धा बुद्धिबळाचा जोर चालू झाला. त्या माध्यमातून तसंच भैयांनी बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी अशा बऱ्याच ठिकाणी आमच्या निपाणी उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना चेस क्लॉक, बक्षिसे देणे असे बरेच देऊन जेणेकरून आपल्या भागात बुद्धिबळ वाढावा यासाठी फार प्रयत्न केला. आता यावर्षी निपाणी उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रवीणभाई शाह यांचा 74वा वाढदिवसाचे निमित्त साधून 12 मे रोजी आम्ही एक दिवसीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. त्यासाठी चांगल्या बक्षीस आणि भरपूर बक्षिसाची स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहे. त्याची ब्राउचर लगेचच आम्ही प्रस्तुत करू. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. नमस्ते प्रशांत सर. नमस्ते. बुद्धिबळ आणि निपाणी यांच्याविषयी थोडंफार. मी निपाणी उत्कृष्ट फाउंडेशनचा मेंबर आहे. प्रवीणभाई यांच्या अध्यक्षतेखालील मी एक मेंबर आहे. त्याबरोबर मी निपाणीमध्ये बुद्धिबळ वाढवण्यासाठी क्लासेस घेतो, बुद्धिबळचे, त्याबरोबर रुबिक्स क्यूबचे पण क्लासेस घेतो. भरपूर फायदे आहेत या गेमचे. आमच्या घरी पण आमचे वडील, भाऊ सर्वजण आम्ही बुद्धिबळ वगैरे खेळायचो. या गेमचे भरपूर फायदे आहेत. यासाठी मी एक क्लास चालू केलं मुलांसाठी, म्हणजे निपाणीमध्ये बुद्धिबळाचा प्रसार व्हावा होण्यासाठी. ओके, प्रयत्न चालू आहेत, भरपूर चालू आहेत. पुढे स्पर्धा स्टेट लेवलला वगैरे एक मुलं गेलेले आहेत. माझ्या क्लासमधले मुलं स्टेट लेवल बेंगलोर पर्यंत खेळलेले आहेत. निपाणी तालुका, बेळगाव जिल्हा असे करून स्टेट लेवलला गेलेले आहेत मुले. फक्त भरपूर प्रयत्न करावे लागतात या गेमसाठी. लगेच रिझल्ट काय येत नसतो, तुम्हाला कष्ट करावे लागतात. त्यामुळे पेशन्स ठेवायला लागतात. या गेम म्हणजे खूप पेशन्स ठेवायला लागतं. लगेच काय रिझल्ट येत नाही, तुम्हाला कष्ट करावे लागतात. असा हा गेम आहे. भरपूर या गेमचे फायदे आहेत. मॅथमॅटिक्स चांगलं होतं, कॉन्सन्ट्रेशन, ब्रेन ग्रोथ, हेल्प्स टू फोकस, मेमरी वाढते. भरपूर फायदे आहेत या गेमचे. तुम्ही जी माहिती दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.